राजेश क्षीरसागर व्हिडिओ प्रकरण अधिवेशनात गाजणार, काँग्रेसचा दबावाचा आरोप, भ्रष्टाचार उघड करण्याचा इशारा. आमदार राजेश क्षीरसागर यांचा व्हायरल व्हिडिओवर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. व्हिडिओ शिवसेनेने व्हायरल केला, पण आरोप मात्र आमदार सतेज पाटील यांच्यावर केलेले आहेत. ओरिजिनल आणि एआय व्हिडिओ कसा असतो हे तपासून घ्या. सतेज पाटलांवर बोलून प्रसिद्धी घेऊ नका, असं उत्तर या पत्रकार परिषदेमधून राजेश क्षीरसागर यांना देण्यात आले. तसेच याच व्हिडिओबाबत अधिवेशनात प्रश्न उठवला जाणार आहे. संबंधित प्रकरणाची ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस नगरसेवक राजेश लाटकर यांनी केली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी सुनील मोदी यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे सत्य असल्याचं स्पष्ट केलं आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासक असताना जी काही कामं केली ती सगळी आता उघड करण्याची वेळ आली असल्याचं या पत्रकार परिषदेतून सांगण्यात आलेलं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, काल सकाळी हा तथाकथित व्हिडिओ रवी किरण इंगोले आणि सुनील मोदी यांच्याकडे सकाळी 7 वाजता प्राप्त झाला आणि तो व्हिडिओ आम्ही रवी किरण इंगोले यांनी 10 वाजता 11 वाजता प्रेसमध्ये दाखवायचे एक आम्ही कॉमन क्लिप काढली आणि ती पाठवली. आणि त्यामुळं तो व्हिडिओ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख, जिल्हा प्रमुख होते, त्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. आमच्याला जे न बोलतात की मग बंटी पाटलांच्यावर बोलणं हे राजेश क्षीरसागरना शोभून दिसत नाही. आम्ही समोरून सांगतोय की हा व्हिडिओ आम्ही व्हायरल केलेला आहे. हा मुद्दा नंबर 1. त्या व्हिडिओच्या संदर्भामध्ये उद्या सकाळी 12:30 वाजता SP ऑफिस आणि अँटी करप्शनमध्ये आम्ही निवेदन देणार आहोत आणि ते निवेदन आम्ही आत्ता महाविकास आघाडी म्हणून द्यावं असा आत्ता निर्णय केलेला आहे. त्यामध्ये त्या अँटी करप्शनला या व्हिडिओची सत्यता तपासावी आणि त्या बाबतीमध्ये काय असेल तो निर्णय पोलिसांनी, जर ते अयोग्य असेल तर त्या गुन्हा दाखल करावा, संबंधितांना अटक करावी, संबंधितांना चौकशी आमच्या सहित करावी असं आम्ही त्याच्यामध्ये म्हणणार आहोत. आणि तिसरं, उद्याच्या विधानसभेमध्ये माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते व आमदार या विषयाचा स्थगन प्रस्ताव आजच त्यांनी दिलेला आहे आणि तो उद्याच्या विधानसभेमध्ये स्थगन प्रस्ताव येणार आहे. त्या व्हिडिओची व्हायरल करण्याची संपूर्ण जबाबदारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही घेत आहोत. हे बघा, एखाद्या प्रश्नाचं जर उत्तर द्यायचं नसेल, एखाद्या प्रश्नाचं, तर ब्लॅकमेलर, अमुक तमुक, आजपर्यंत त्यांच्यावर अशा प्रकारचा एखादी व्हिडिओ म्हणा, अशा प्रकारची तक्रार म्हणा, अशा प्रकारच्या पोलीसमध्ये कंप्लेंट म्हणा, एक जरी झाली असेल तर आम्ही त्यांच्या आरोपाला मान्यता देतो. कायमपणे तुमचे व्हिडिओ बाहेर आलेले आहेत, कायमपणे तुमची कर्तृत्व बाहेर आलेली आहेत, तर त्यांना मुख्य प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही. या व्हिडिओत घडले की नाही घडले त्यांनी अख्खा प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. माझं लीगल टीम काम करते, माझे लीगल टीम बोलतीये, मी लीगलमध्ये धरणार आहे, एवढंच त्यांनी बोललेलं आहे. आणि उगाचच ठीक आहे आम्ही ब्लॅकमेलर आहोत, या व्हिडिओचं काय झालं सांगा ना. आम्ही ब्लॅकमेलर आहोत, चला मान्य करू आम्ही, पण या व्हिडिओचं काय झालं सांगा ना, ते सांगत नाहीये. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, कोल्हापूर.